आता आपण बँकेत खातं उघडायचं ठरवलं, खातं उघडलं, सगळी कागदपत्र दिली. तुम्ही बघाल आता असे काही लोक तुम्हाला भेटतील, की जे सांगतात, तुम्ही काही करायचं नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, की ते पैसे मी सांगतो त्या खात्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करायचे. त्याबद्दल मी तुम्हाला दर दिवशी ₹500 देतो. आणि मग त्या खात्यामध्ये होणारे व्यवहार हे हजाराचे, लाखाचे आणि काही-काही वेळा ते कोटीचे पण असतात. आणि मग आपण खातं उघडणारा माणूस सांगतो, "काय फरक पडतो मला? ₹500 बसल्या जागी मिळतायत, रोजचे कमाई आहे. काय हरकत आहे असं करायला?" आणि मग तुम्ही तुमच्या खात्याचा वापर करू देता. एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही. आता काही ठग लोक असे भेटतायत, ते सांगतात, "तुम्ही चला माझ्याबरोबर, तुमचं करंट अकाउंट मी ओपन करतो." बँकेमध्ये कागदपत्र सगळी तुमच्या नावाची सादर केली जातात आणि मोबाईल नंबर देताना मात्र तुमच्या मोबाईल नंबर ऐवजी तो जो ठगवणारा माणूस आहे तो त्याचा मोबाईल नंबर देतो. नेट बँकिंगसाठी तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा पासवर्ड याच्याऐवजी तो ठगवणारा माणूस त्याचा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड देतो. म्हणजे खातं तुमच्या नावाने, केवायसी डॉक्युमेंट तुमचे, व्यवहार त्याला हवे ते. हवे ते म्हणजे कुठले? एक जाहिरात द्यायची आणि सांगायची या जागा भरायच्यात. तुम्ही यासाठी किमान जी काही ₹500 प्रत्येक जो बेरोजगार ज्याला नोकरी पाहिजे त्यांनी या खात्यामध्ये ते पैसे भरावेत. या आणि अशा ठग लोकांच्या वेगवेगळ्या योजना सध्या बँकांच्या अशा म्यूल खात्यामार्फत राबवल्या जात आहेत. याला म्यूल खातं म्हणतात. म्हणजे हे बेकायदेशीर खातं आहे. हे कायदेशीर व्यवहारासाठी वापरलं जाणारं खातं नाही. म्हणजे केवायसी डॉक्युमेंट तुमचे, ओळख तुमची. आणि मग असं आढळून आलंय की अनेक बँकांमध्ये अशी अनेक खाती उघडून कोट्यावधी रुपये हे ठग लोक लुटतायत. लुटतात म्हणजे कसे लुटतात? त्या खात्यामध्ये एकाच दिवशी लाखो रुपये किंवा कोट्यावधी रुपये जमा होतात आणि त्या क्षणी त्या ठग लोकांची एक टोळी बसलेली असते. ती या नेट बँकिंगचा आधार घेऊन 1 तासाभरामध्ये कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी रुपये त्या खात्यातून वेगवेगळ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करतात. त्या ट्रान्सफर केलेल्या खात्यातून पुन्हा 3ऱ्या ठिकाणी, 4थ्या ठिकाणी, 5व्या ठिकाणी ट्रान्सफर करतात आणि शेवटी ते पैसे कुठे गेलेले आहेत हे कुणाला लक्षात येऊ नये, ट्रेस करता येऊ नये, सापडू नये अशी त्यांनी योजना केलेली असते. आणि मग त्या खात्यातला फ्रॉड जेव्हा उघडकीस येतो, पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जाते, तेव्हा पोलीस लोक बँकेमध्ये येतात आणि बँकेतल्या त्या खात्याचे सगळे डॉक्युमेंट आपल्या ताब्यात घेतात. डॉक्युमेंट म्हणजे काय? केवायसी डॉक्युमेंट. केवायसी डॉक्युमेंट तुमच्या नावाने आहेत. म्हणजे तो ठग करणारा जो माणूस आहे तो पळून जातो, तो कुठेही सापडत नाही आणि बळी मात्र म्यूल अकाउंटला ज्याचे केवायसी डॉक्युमेंट आहेत तो खातेदार ठरतो. त्यामुळं बँकेचं खातं म्हणजे आपल्या घरातली तिजोरी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ती आपल्या पैशाचं रक्षण करते, पण त्याचा गैरउपयोग जर कुणाला करू दिला तर ते बालट आपल्या अंगावर येतं आणि त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागते. हे खातं उघडत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे बँकेतलं खातं उघडताना घ्यायची काळजी, ते वापरताना घ्यायची काळजी ही पूर्ण अंशाने आपण घेतली पाहिजे. नाहीतर कुठल्या तरी घोटाळ्यामध्ये आपण अडकलो जाण्याची शक्यता आहे. याच्या मुळाशी कारण कुठले? थोडंसं प्रलोभन दाखवलं की आपण बळी पडतो. थोड्याशा आमिषाला आपण बळी पडतो आणि झटपट पैसे मिळवण्याचा कुठला तरी एक सोपा मार्ग म्हणून अशा सगळ्या सापळ्यांमध्ये अडकतो आणि आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. आज आता काही वेळा काही ठिकाणी तर कुठलेही पैसे न देता केवळ ओळख या आधारावर अशी म्यूल खाती वापरून घेतलेली आहे. आणि काही आमिष दाखवलं असेल तर कोट्यावधी रुपये लुटले, पण आमिष मात्र काही हजाराचं किंवा लाख रुपयाचं आहे. त्यामुळे आपण खाते उघडताना, खात्याचे व्यवहार करत असताना ही पूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्यातच आपल्या पैशाचं आणि आपलं स्वतःचं पण रक्षण आहे. मला खात्री आहे की यापुढे बँकेतलं खातं हाताळत असताना तुम्ही याची पूर्ण काळजी घ्याल. या एपिसोडमध्ये एवढंच पुरे. या पुढच्या एपिसोडमध्ये बँकिंगच्या आणखी अनेक व्यवहाराबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय.